नमस्कार. आजचा घटक पाहणार आहोत वाक्य पृथक्करण, ज्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. खूप सोपा घटक आहे आणि यातले मेन संकल्पना जर समजून घेतली तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकतात. पेपर 1 आणि 2मध्ये सुद्धा यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बघा, अगदी थोडक्यात आणि शॉर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला. संकल्पना समजली की अगदी इझिली यातलं उत्तर काढता येऊ शकतं. उदाहरणार्थ बघा, वाक्याचे 2 भाग पडतात. कुठलंही वाक्य घेतलं तर त्याचे 2 भाग पडतात. एक म्हणजे उद्देश आणि दुसरा म्हणजे विधेय. आता इथं तुम्हाला दिसेल उद्देश. वाक्य जर 2 गटात विभागलं तर त्याच्यामध्ये एक उद्देश असतो. उद्देशला आपण थोडक्यात म्हणूया कर्ता. उद्देश म्हणजे काय म्हणूया आपण? कर्ता, हे लक्षात ठेवा. आणि विधेय म्हणजे क्रियापद. तर अशा प्रकारे वाक्यामधला आपल्याला कर्ता आणि क्रियापद ओळखता आला, म्हणजेच कर्ता म्हणजेच उद्देश झाला आणि क्रियापद म्हणजे विधेय झालं. हा 50% भाग यातला झाला. परत एकदा सांगतो, उद्देश म्हणजे कर्ता, वाक्यातील कर्ता म्हणजेच उद्देश. आता तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी क्रियापद शिकवताना सांगितलेलं आहे. जे क्रियापद आहे तर क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा प्रत्यय सोडून. तर मूळ धातू येतो खा. डायरेक्ट पण ओळखू शकतो, पण ही ट्रिक्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांना तो गोंधळ होतो, कर्ता कर्म काय शोधायचं, कसं ओळखायचं. तर त्याची ही शॉर्ट ट्रिक्स आहे. खातोमधला जर खा घेतला तर त्या मूळ धातूला नारा किंवा नारी, स्त्री असेल तर नारी येईल, पुरुष असेल तर नारा, या दोन्हीपैकी प्रत्यय जोडायचा. आणि न्याची क्रिया कोणावर घडली तर खाणारा खाणारी कोण, हा प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यातला कर्ता मिळतो. आणि खाण्याची क्रिया किंवा न्याची क्रिया, खाण्याचीच असेल असं नाही, वेगवेगळे क्रियापद असेल तर वेगवेगळी येऊ शकतो. तर खाण्याची क्रिया कोणावर घडली असा प्रश्न आपण विचारला तर आपल्याला काय मिळतं? कर्म मिळतं. अशा प्रकारे आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता येऊ शकतो. हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडतं. उदाहरणार्थ बघूया आपण, गणेश आंबा खातो. मूळ धातू खा आहे. खाणारा कोण? गणेश. खाण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे? आंब्यावर. म्हणून गणेश हा झाला कर्ता आणि आंबा हे झालं कर्म. अशाच पद्धतीने राम पत्र लिहितो. लिहिणारा राम हा झाला कर्ता. पत्र ज्याच्या लिहिण्याची क्रिया कोणावर घडते? पत्रावर. म्हणून पत्र हे झालं कर्म. तशाच पद्धतीने सीता लंगडी खेळते. डायरेक्ट पण आपण ओळखू शकतो, पण काही जरा गोंधळाचे प्रश्न असतील तर तिथं जरासं हे लॉजिक आपण वापरायचं. खेळणारी सीता हा झाला कर्ता किंवा ती कर्ता झालं. तर खेळण्याची क्रिया लंगडी यावर, तर ते झालं कर्म. अशा पद्धतीने आपल्याला कर्ता ओळखता आला म्हणजे उद्देश झाला. हे आपण अगदी क्लिअर करून घेऊया. त्यानंतरचा भाग आहे उद्देश नंतर उद्देश विस्तार. आता उद्देश विस्तार म्हणजे काय बघा, कर्त्याविषयी माहिती सांगण्यासाठी वापरलेले शब्द जे आहेत, जे कर्त्याच्या अगोदर जे कर्त्याबद्दलची अधिक माहिती सांगणारे जे शब्द वापरलेले आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत उद्देश विस्तार. उदाहरणार्थ तुम्हाला इथं पुढं घेणार आहे. त्याच पद्धतीने विधेय म्हणजे काय, मगाशी सांगितलं तुम्हाला, विधेय म्हणजे क्रियापद आणि विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दलची अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्यालाच विधेय विस्तार असे म्हणतात. मी एकाच वाक्यात तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देतो. आता इथं बघा, वाक्य आहे, त्याचा थोरला मुलगा आज कबड्डीच्या सामन्यात चांगला खेळला. खेळणारा कोण? त्याचा थोरला मुलगा किंवा मुलगा म्हणूया. तर मुलगा हे वाक्यातलं काय झाला? उद्देश. एवढंच आपल्याला कळालं तर यावरचे प्रश्न आपण आरामात सोडू शकतो. उद्देश कळाला तर मुलगा आहे. उद्देशबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द त्याचा थोरला, तर हा काय झाला? त्याचा थोरला इथपर्यंतचा भाग उद्देश विस्तार झाला. मुलगा हा उद्देश झाला. उरलेले वाक्य आहे ते क्रियापद. आता क्रियापद म्हणजेच विधेय म्हणूया. तर यातलं क्रियापद काय येतं? खेळला येतो आणि तेच वाक्यातलं काय म्हणूया आपण? विधेय म्हणूया. आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे जे सगळे उरलेले शब्द आहेत त्या शब्दांचा वापर आपण काय म्हणूया? त्याला विधेय विस्तार म्हणणार आहोत. हा आपला 5वी स्कॉलरशिपला सुद्धा भाग आलेला आहे. फक्त इथं उद्देश आणि विधेय हे आपल्याला ओळखता आलं तरी यावरचे पेपर 1 आणि 2ला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न कशा स्वरूपाचे असणार? दिलेलं वाक्य आहे आणि एका वाक्याखाली तुम्हाला अंडरलाईन केलं जाईल आणि ते वाक्यातलं काय आहे असं तर ओळखलं विचारतील, किंवा दिलेल्या उद्देश ओळखा किंवा उद्देश विस्तार ओळखा, विधेय कुठला, असं पण तुम्हाला दिलं जाईल. तर अंडरलाईन करून दिल्यानंतर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे असे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एवढा घटक, एवढी संकल्पना समजली तुम्हाला तर यावरचे प्रश्न तुम्हाला पूर्वीचे पण प्रश्न सोडवता येतील आणि
परत जर आपल्याला प्रश्न विचारले तर ते सुद्धा आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीने वाक्यपृथक्करण हे अगदी 5 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिले. याच्यावरची PDF पाठवलेली आहे, ती सर्वांनी त्यावरचे प्रश्न पण आलेले आहेत, ते तुम्ही काय करा सोडवून घ्या. आणि प्रश्नसंच तुम्हाला एक 2-3 दिवसात उपलब्ध होतील. मी सांगतो तोच प्रश्नसंच घ्या, त्याच्यामध्ये डिटेल्स सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. 2013 ते 25पर्यंतचे प्रश्नसंच आपल्याला मिळाले, तर त्यावरचे हे प्रश्न सोडवायला सुरुवात करा. त्यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत. वाक्यपृथक्करणानंतर महत्त्वाचा दुसरा एक भाग आहे, याच्याशीच रिलेटेड पुढचा घटक आहे, तो म्हणजे वाक्यविचार. हे पण अगदी सोपं आणि महत्त्वाचं आहे. यावर पण प्रश्न आपल्याला आलेले आहेत. मी जे काही घटक सांगतोय तर ते प्रश्न परीक्षेत आलेले आहेत, त्यामुळं त्यावर कॉन्सन्ट्रेशन देऊन ते संकल्पना समजून घ्या आणि त्यावरचे प्रश्न प्रकार तुम्ही सोडवून घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे शॉर्ट लेक्चर मी जेवढं सांगतोय एवढंच केलं तर त्यावरचे प्रश्न प्रकार येतात आणि ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं लेक्चरच्या स्वरूपात किंवा नंतर सराव केला तर आरामात तुम्ही ते त्यावरचा कसाही प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकता, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. नंतरचा पुढचा प्रकार आहे बघा वाक्यविचार. हा तर एकदम सोपा घटक आहे आणि वारंवार यावर प्रश्न असतोच. कुठलीही प्रश्नपत्रिका काढून बघा, काय दिलेलं आहे, वाक्याच्या अर्थावरून पडणारे 5 प्रकार. वाक्याचा अर्थ कसा आहे त्याच्यावरून त्याचे 5 प्रकार. विधानार्थी म्हणजे काय असणार बघा, एक सरळ वाक्य असणार आहे. सचिन क्रिकेट चांगला खेळतो, असं ते विधान आहे. तर खेळतो, सचिन क्रिकेट चांगला खेळतो, एक विधान करतं म्हणून ते विधानार्थी वाक्य आणि शेवटी फुल स्टॉप असणार आहे. त्याची शॉर्टकट पण मी सांगतो. विधानार्थी म्हणजे विधान आणि शेवटी फुल स्टॉप असेल तर ते विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी म्हणजे ऑब्व्हियसली तिथं काय असणार आहे, प्रश्नचिन्ह असणार आहे आणि त्यातनं प्रश्न विचारलेला असणार आहे. तू नाशिकला केव्हा जाणार आहेस किंवा तू उद्या येणार आहेस का, असे प्रश्नचिन्ह असले की ते प्रश्नार्थी विचारले हा प्रश्न तुम्हाला. उद्गारार्थी आश्चर्य, भावना, दुःख हे आपण व्यक्त करायचं असेल, आश्चर्य, दुःख, त्यानंतर आनंदाची गोष्ट, तर तिथं उद्गारार्थी वाक्य असतं आणि तिथं उद्गारचिन्ह डेफिनेटली असतं. ते असेल तर लक्षात ठेवायचं ते उद्गारार्थी वाक्य आहे. त्यानंतर आहे बघा होकारार्थी आणि नकारार्थी, यावर पण प्रश्न विचारलेला आहे. होकारार्थी म्हणजे दुसरा शब्द लक्षात ठेवा, करणरूपी, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये काय असतं, होकार असतो. गणेश अभ्यास करतो. नकारार्थी म्हणजे नकार असतो आणि त्याला म्हणायचं अकरणरूपी वाक्य. हे विचारले बघा, गेल्याच वर्षीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. वर्षा घरकाम करत नाही, तर नकार सांगितले म्हणून नकारार्थी वाक्य. अशा प्रकारे विधानार्थी म्हणजे विधान, प्रश्नार्थी म्हणजे प्रश्न, उद्गारार्थी म्हणजे उद्गारचिन्ह, होकारार्थी म्हणजेच करणरूपी एक सरळ वाक्य पॉझिटिव्ह असतं, नकारार्थी म्हणजे नकारात्मक अकरणरूपी वाक्य म्हणूया आपण त्याला. त्यानंतरचा प्रकार आहे पेपर 1 मध्ये आणि 2 मध्ये पण प्रश्न अशाच स्वरूपाचे आहेत, लक्षात ठेवा. 1, 2 काय वेगळं नाही. त्यानंतर आहे बघा क्रियापदाच्या रूपावरून 4 प्रकार पडतात. एकतर प्रश्न विचारला तर आपल्याला या घटकावरच विचारतील किंवा एकेकाच घटकावर आपल्याला प्रश्न विचारतील त्याच्या उपप्रकारावर. त्यामुळे गोंधळ करून घेऊ नका. प्रकार किती असले तरी आपल्याला एकाच प्रकारावर एकाच वेळी प्रश्न विचारला जातो. तर वाक्याच्या अर्थावरून पडणारे 5 प्रकार पाहिलेत. त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण क्रियापद शिकवताना हे घेतलेलं आहे. तर वाक्य बघा त्याचे 4 प्रकार पडतात. यावर पण प्रश्न असतो. स्वार्थी, विद्यार्थी, अज्ञार्थी आणि संकेतार्थी. आता इथं क्ल्यू दिलेले आहेत, एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला आरामात हा प्रश्न सुटू शकतो. स्वार्थी म्हणजे काय हो, त्यामध्ये फक्त काय होतो, काळाचा बोध होतो. वर्षाने पत्र लिहिले, काळ कुठला आहे तो शोधायचं नाही, फक्त काळाचा बोध होतो. एक सरळ वाक्य असतं, त्याला म्हणणार आहोत आपण स्वार्थी वाक्य. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी वाक्य. त्याच्यापूर्वी आपण आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय बघूया. दिलेल्या वाक्यातून जर आपल्याला फक्त आज्ञा नाही, आज्ञा पण आहे, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, सल्ला, उपदेश आणि विनंती यापैकी एकाचा बोध होत असेल तर ते आज्ञार्थी वाक्य. सर्वांनी शांत बसा, आज्ञा केलेली आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा, सल्ला दिलेला आहे. देवा मला चांगली बुद्धी दे, प्रार्थना केलेली आहे. अशा प्रकारचे वाक्य असेल किंवा या गोष्टी अभिप्रेत असतील, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, सल्ला, उपदेश, विनंती, तर त्याला आपण डायरेक्टली म्हणणार आहोत आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी वाक्य. त्याच्या उलट एक कुठलं तर लक्षात ठेवा, त्याच्या उलट वेगळं असेल तर ते विद्यार्थी वाक्य. कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा आणि तर्क. अजून एक क्ल्यू देतो, शेवटी वा, वी किंवा वे असेल तर ते लक्षात ठेवायचं विद्यार्थी वाक्य. उदाहरणार्थ मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. कर्तव्य दिले ना, झालं, कर्तव्य सांगितले त्यामुळे ते वाक्य येतं विद्यार्थ, लक्षात ठेवायचं.
गरिबांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे किंवा कोणाची तरी इच्छा आहे, तर ते वाक्य येतं विद्यार्थी. तर पुस्तकामध्ये किंवा मी पाठवलेल्या PDF बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. फक्त आपल्याला कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली ना, मग त्यावरची उदाहरणं वाचून प्रश्न वाचून आपण आरामात हे सराव केला तर हे आरामात आपल्याला सगळं सुटू शकतं. अवघड काहीही नाही. हा पाठीमागच्या ह्याच्यामधून एक प्रश्न तुमचा तयार झाला. या घटकातला दुसरा प्रश्न म्हणजे 2 प्रश्न पेपर 1 मधले, 2 प्रश्न पेपर 2 मधले या लेक्चरमधून तुमचे क्लिअर झालेत. फक्त तुम्ही सराव करा. त्यानंतर शेवटचा आहे बघा संकेतार्थ. संकेत म्हणजे काय असते बघा, संकेत म्हणजे अट असते किंवा शर्त असते, काहीतरी संकेत दिलेला असतो, हे किंवा ते. जर चांगला अभ्यास केला तर पास होशील, संकेत दिला आहे. ज्याने करावे त्याने भरावे, तर तिथं अट दिली जाते. अशा प्रकारे आपल्याला ह्या 10 मिनिटामध्ये आपली 4 प्रश्नांची काय झालेली आहे बघा, तयारी झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा एक प्रकार आहे वाक्याच्या रचनेवर. वाक्याचे 3 प्रकार पडतात. रचनेवरून बघा, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. हा पण प्रश्न विचारलेलाच आहे, रिपीट झालेला आहे प्रत्येक वर्षी. ओके. रचनेवरून बघा, वाक्याच्या रचनेवरून वाक्याचे 3 प्रकार. केवळ वाक्य म्हणजे काय हो, वाक्यात एकच उद्देश व एकच कर्ता असतो, म्हणजे सरळ एक वाक्य असतं, त्याला आपण केवळ वाक्य म्हणू. गणेश कॉलेजला जातो. वाक्याच्या रचनेवरून एक असेल तर एकच. केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश एकच कर्ता आणि सरळ वाक्य असतं. संयुक्त म्हणजे नावातच बघा 2 वाक्य काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. 2 वाक्य जोडलेले आहेत, पण त्याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं, म्हणजे त्याला प्रधान वाक्य म्हणूया, आणि दुसरं पण प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य असतं. म्हणून इथं त्याची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवा. 2 मुख्य वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. उदाहरणार्थ आणि, व, किंवा ही 2 प्रमुख वाक्य उभयान्वयी अव्ययाने आणि, व, किंवा यांनी जोडलेली आहेत. त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणणार आहोत. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं, एक मुख्य वाक्य असतं आणि त्याच्यावर अवलंबून दुसरं वाक्य असतं. मग ते पण जर, तर, ज्याने, त्याने, की, पण, परंतु यानं काय केलेलं असतं, जोडलेलं असतं. मी जी PDF पाठवलेली आहे त्या PDF तुम्हाला डिटेल सगळं ते दिलेलं आहे. त्यावरचा सराव करा. किंवा रेफरन्ससाठी मी तुम्हाला एक पुस्तक कुठलं तर वापरा म्हणून सांगितलं. ते बाळासाहेब शिंदे असेल, मोरा वाळिंबे असेल किंवा उपाशी सरांचं एक पुस्तक असेल, तर अधिक संदर्भासाठी आपण हे पुस्तक वापरा, जेणेकरून पेपर 1ची 30पैकी 30 आणि पेपर 2मध्ये सुद्धा 30पैकी 30 मार्कची अगदी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त स्कोर करून देणारा मराठी विषय आहे, हिंदी विषय आहे, परिसर अभ्यास आहे. ओके. तर संयुक्तमध्ये मी सांगितले तुम्हाला, भयंकर वादळ सुटले व पत्रे उडाले. 2 मुख्य वाक्य आहेत आणि ती आणि, व, किंवा यांनी जोडलेले असतात, त्याला संयुक्त वाक्य म्हणूया आपण. मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य आणि त्याच्यावर अवलंबून दुसरं वाक्य असतं. पैसा मिळाला कारण त्याने सेवा केली. एकावर दुसरं वाक्य अवलंबून आहे म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत मिश्र वाक्य. हे परीक्षेमध्ये आपल्याला जेव्हा प्रश्न येतात तेव्हा ते इलिमिनेशन मेथड वापरून सोडवताना अगदी इझिली काय होतात ते प्रश्न आपल्याला सुटू शकतात. तुम्ही त्याचा सराव पण करा किंवा प्रश्नसंच घेतल्यानंतर त्यावरचे झालेल्या टॉपिकवरचे तुम्ही प्रश्न सोडवू शकता. मी तुम्हाला गॅरंटी देतो, असे एक टॉपिक 8च दिवसामध्ये, 8 ते 10 दिवसामध्ये ग्रामरचा सगळा भाग तुम्हाला पाठ करून तुम्हाला सगळा क्लिअर करून देणार आहे. शब्दसंपत्तीमध्ये सुद्धा तुमचा तो स्वतःचा पर्सनल स्टडी आहे, ते आतापासून वाचायला सुरुवात करा. अशा पद्धतीने 30 मार्काची परफेक्ट तयारी आपण 8 दिवसासाठी जी स्पेशल बॅच केली आहे त्याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. आणि काही व्हिडिओ आपण हे मोफत मार्गदर्शन ग्रुपवर आपण यातले शेअर करीत आहोत. ओके. तर आय होप सर्वांना ते दोन्ही घटक समजले असतील. यावर सराव करा. यावर प्रश्नपत्रिका तुम्ही ऑब्झर्व करा. 2013 ते 25मध्ये यावरचे बरेचसे प्रश्न आलेले आहेत. धन्यवाद.